अध्याय 27. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय माते आदि जननी, त्रिपुर सुंदरी त्रैलोक्य पावनी, सर्व दुःख दरिद्र शमनी, विघ्नहरणी महामाये. तुझिया कृपा कटाक्षे जाण, पांगुळ पवनाहुनी करी गमन, मुकातोची वाचाळ होय जाण, कृपे करून तुझिया. ऐका श्रोते एकाग्र चित्त, मल महिमा अति अद्भुत, लक्ष्मी ते नारायण सांगत, तोची संकलितार्थ निवेदू. लक्ष्मी वदे होजी देवाजी देवा, कृपा सागरा करुणार्णवा, समान फल व्रत प्रभावा, कैसे निदेवा लागीजे. विशद कीजे जी पुरुषोत्तमा, तेणे आचरता कर्मा कर्मा, प्राणी पवती मोक्षधामा, होय अधमा उपरती. ऐसा शब्द रमेचा ऐकून, बोलता झाला नारायण, तोची श्लोकाधार पूर्ण, करा श्रवण हो श्रोते हो. ऐसे ऐका सुंदरी ये पाही, समान फळ सर्वही, परी उत्तमोत्तमही, प्रकार वेगळा पै, विशेष महिमा जाण. पौर्णिमा म्हणजे 3, माघी वैशाखी कार्तिकी जाण, विशेषहून मलमासी. येथे की जे स्नानदान विधी, विप्रभोजन यथाविधी, होम हवन जपसिद्धी, तरी सर्व सिद्धी तो पावे. भावे करावे विप्रपूजन, मग यथाशक्त्या दिजे दान. त्रयत्रिणी दशक अपुपन्न, सुघृता सहित अर्पावे. याहीवरी जे दान निवेदिले, ते पाहिजे प्रत्यही केले. ऐसे जरी न घडे एक वेळे, पाहिजे केले पौर्णिमेसी. मग संपूर्ण मास संपादित व्रत, उद्यापन कीजे यथास्थित. तै संपूर्ण फल होय प्राप्त, जाण सत्य वरानने. संपूर्ण फल समानता, प्राप्त होय कैसे नियाता. तरी अदर्थी ऐके तत्वता, इतिहास शुभानने. पूर्वी कृतयुगाच्या ठाई, अपूर्व झाली एक नवाई. तेजी श्रवण करू ये समय, तुझ पायी वरानने. सुशर्मा नामे नृपवर, ऐसे भूपती राज्यधर. धर्म पारंगत अतितत्पर, दानशूर प्रतापी. सर्वधर्मी पारंगत पाही, हरिभजनी जिजे देही. कथा पुराणे कालकर्मी सर्वही, नीती न्याय चालवी राजधर्म. भत्प्रात्री विन्मुख नव्हे कदा, कधी न प्रवर्ते वादविवादा. हरिस्मरणी रत सदा विप्रसेवा आदरेसी. भार्या तयाची सुंदर पतिव्रता, सुष्टमती नावे तत्वता. परम प्रीती उभयता, सदा सादरता पतिसेवे. तव पातला मलमास, उभयता आचरती व्रतास. विप्रभोजनी अतिहव्यास, दिवसेंदिवस वृद्धिंगत. दान धर्म नित्य करीती, उणे न पावे कवणे रीती. प्रातस्नाने उभयता सरिती, आणि मौन्य सारिती नक्ता ते. ऐसे व्रत शास्त्राधारे, आचरिती उभयता वधूवरे. तव अंगिरा ऋषी तपी थोरे, राजदर्शना पातला. दृष्टी देखता तपोराशी, उल्हास परमनृपासी. देवनिया निजासनासी, भूतळवटासी बैसराव. मग आणुनी पूजा प्रकार, उभयता पूजिते झाले मुनेश्वर. परमहर्षे निर्भर, नृपवर करी सोपस्कार पूजेचा. ऐसी पूजा करिता तेची क्षण, वस्त्रे अलंकारे अर्चिला मुनी. परमहर्ष अंगिरा मुनी, आतिथ्य पाहुनी नृपाचे. मग बोलता झाला मुनी, भावा आगळा देखिला भूपती. व्रता आचरता उभयती, झाला माते आनंदू. उत्तमासनी बैसविले आम्हा, भूमिशाहीतून नृपोत्तमा. तुझ ऐसा धार्मिक महात्मा, न देखिला अद्यापी. विप्रा ते देखिले अग्रहार, वापी कूप सरोवर अपार. कीर्ती तुझी नृपवर, थोर भुधरा आगळी. ऐसी स्तुतिवादे मुनीची, प्रशंसा ऐकता नृपाची. उद्विग्नता नाही गेली मनाची, बोले काही नृपवर. तव दर्शने धन्य झालो आजी, सकळ तीर्थे तव चरण सरोजी. भाग्या ते पार नाही आजी, कृतकृत्य सहजी मज केले. द्विज सेवे ऐसे नाही देख, साधन तुझे नाही आणिक. सदा सेवावे चरणोदक, पावन होती सर्वही. तुमची आशीर्वादे करून, सकळ संपत्ती लाधली पूर्ण. ऐसे तुमचे महिमान, केले पावन मज लागी. न पाचारिता आले ती, अवलोकेली सकळ संपत्ती. पुत्रकलत्रादी युवती, मानी तृप्ती मी सर्व तेणे. ऐसा स्तुतिवाद एकमेकांते, वाक्पुष्पे संतोषवी तेथे. तव बोलता झाला नृपनाथे, मुनिवरा ते काळी. म्हणे स्वामी या ऐकावे, जे आश्चर्य देखिले स्वभावे. तेची कथितो सुशोभना भावे, तथास्तु या भावे बोले मुनी. आम्ही उभयता आचरू व्रतास, मल महात्म्य हे निर्दोष. अपूर्व एक देखिले अस, तेची पर्यसे मुनिराया.
माझी नगरा माझी एक, वैश्यनांद तसे देख, वीर ऐसे तयांचे नामांक, परमहिंसक चांडाळ तो, चौर कर्म करुनी जाण, पश्वादी आणि गोधन, तयाचा विक्रय करुनी जाण, तनही हरित विप्राचे, जीवमात्रांचा वध करी, प्राणियांते जीवे मारी, वेश्यारत होरात्री ऐसा दुराचारी कृतघ्न, निष्ठुर भाषणी अनृत वचनी, पापाचे भयन धरी मनी, सातो वर्तत असता ज्यानी, झाली परी ते ऐका, ऐसा तो परम कृतघ्न, स्त्री सहित सेविले अरण्य, सहकुटुंबेसी हिंसा धर्माचरुण, उदरपोषण चालविती, सदा मार्ग रोधून जाण, हरितसे पांतस्थानचे धन, वस्त्रे आणि प्रावरण, घारून नग्न सोडितसे, ऐसे असता ऐके असरी, तृषा कांत विरांतरी, उदक धुंडिता हिंसा करी, तव देखिले नेत्री अपूर्व, एक देवालय अतिजीर्ण, श्री वैष्णू दैवत असे जाण, देखता झाला दुरुन, हर्षयुक्त निजमनी, सभोवते वृक्ष घनदाट, केळी नारळी आचट, आम्र निंबोनी आणि कवठ, देखता थाट मनहुले, नाना पुष्पांची या जाती, तेथे बिल्वाती वृक्ष शोभती, जाईजुया आणि मालती, केतकी डोलती फुलभारे, येथे चातके मयुरे बदक, चक्रवाकादी कोकिळाक, नाना जातीचे पक्षी अनेक, विचरती देखते ठाई, ऐसे अपूर्व रम्य स्थान, सरोवरी उदक अमृत समान, वीरेश्वरे नैनी देखून, गेला धावून सरोवरातीरा, कांते सहित जलपान करुनी, क्षण एक विश्रांती पावला ते स्थानी, तो तेथे आमुची राजपत्नी, दर्शना लागुनी गेलीसे, करून या देवदर्शन, नैनी सभोवते निरखित सेवन, तव तेथे स्त्री पुरुष दोघे जण, बैसले श्रमोन एकांती, तव ते वीरबाहूची भार्या, येऊन लागतसे पाया, स्वदुःख वार्ता निवेदुनिया, रुदित शब्दे करुनी, म्हणे बाई जन्मवरी, प्रताराचे सौख्य नाही तिळभरी, हा तव कृतघ्न दुराचारी, परमहत्यारी निर्दय, याची या संगती करून, नेणे काही पुण्याचरण, दान तपन घडे जाण, पापाचे न सर्वदा, नेणो जन्म पंक्ती अनंत, नेणो सार्थक न घडे देहांत, पुढे यम यातना बहुत, न दिसे प्रांत मज काही, ऐसी नाना परी करुणा, भाकिती जाई वीरंगना, कृपेने द्रवली ते शुभानना, राजांगना ते वेळी, मग उठवनिया लवलाही, नृपाचरणी ठेवली डोई, म्हणे महाराजा विनंती परिसावी, ही उभयतादी दुःखी, तरी या ते कवण उपावो, स्वामी कृपा करुनी निवेदाहो, अतिउत्तम नरदेह पहाहो, केवी गती पुढारी पै, पूर्वकर्माद्भुत हे दोघे, हिंसा धर्म आचरिती अंगे, पुण्य संस्कार अंगी न लागे, तरी तरती वेगे कैसेनी, या ते पाहुनी हृदयी दया उपजली माझे जीवी, तरी कृपा करुणी उपदेशावी, पावे पदवी सायुज्यता, ऐकोन ही उभयतांचे वचन, मग मी उभयतांते आश्वासन, फळे क्षविली दया लागून, उपाय जाण सांगितला, सहजरीती बोललो त्या ते, प्राप्त झाल्या मलमासा ते, तरी सांगतो जे तुम्हा ते, धरा मानसी निर्धारे, अंतकाळी ते घडे विष्णू स्मरण, तयाने अन्य सेवा न के लगे करणे, पापी हो का सज्ञान ज्ञान, जाय उद्धरोन तत्काळी, तरी तुम्ही उभयता स्त्री पुरुष, मनी धरुनी हव्यास, नित्यानित्य विशेषा विशेष, नाम घोष पै करावा, नित्य प्रातकाळी उठोन, देवळी की जय सडा सम्मार्जन, नंतर सरोवरी स्नान करून, करा भजन आदरे, ऐसे तयाती निवेदिले, तथास्तु म्हणून तेही वंदिले, मग आचरू लागले तैसेची उभयता, नित्य सडा सम्मार्जन करीती, सरोवरी स्नाने सारिती, अष्टोप्रहर भजन करीती, न सोडिती दिनरजनी, नित्य होत्या माध्यान काळ, मिळवणी आणि ताती फळ, देवा ते अर्पुनी सकळ, शेष भक्षिती उभयता, ऐसे क्रमिता भावार्थे, स्वामी या नवल वर्तले तेथे, कृपाळू झाला रमनाथे, परम भावार्थ जाणुनी, मलमास होता संपूर्ण, तव केले आचरण, प्राप्त झाला शेवटील दिन, झाले विंधान ते ऐका, सहजी झाले प्रातस्नान, सर्व ही पर्वणी साधली तेण, व्यतिपात पौर्णिमा जाण, द्वादशी अमावस्या ते, कवण पर्वणी कवणे ठाये, हे तो तया ते ठाऊकीच नाही, परम कृपाळू तो शेषशाही, केली नवाई ते ऐका, सहजी घडले तया उपोषण, करिता वनफळा ते भक्षण, जिव्हा रंगली नामे करुण, जाहले दहन पापाचे, सप्त जन्मांचे गेले पाप, तव विमान उतरले आपोआप, करुण उभयता दिव्य रूप, निज स्वरूप ठेविले, एवढे नाम महिमान आगळे, महापापी उद्धरिले,
स्वनयनी आम्ही देखिले, म्हणून कथियले स्वामी या. ऐसे इतिहासा लागून अंगिरा ऋषी ते कथी नृपनंदन. ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण, तेणे नारायण कृपा करी. पुन्हा राय ऋषी अर्चिला, नमस्कारोनी बोळविला. राय संपादोनी व्रताला, केले उद्यापनाला विधीने. मग तो पत्नी सहित भूप, विष्णू लोकी राहिला सुखरूप. इतिहास हा अपरूप, स्वये निवेदी नारायण. ऐसी भगवत भक्ती करिता, विष्णू लोका पावली उभयता. या लागी मुहूर्त अथवा अर्धमुहूर्ता, हृदय अनंता आठविजे. पाहतो वीर आणि पत्नी, काय साधन केले तयानी. सहजी सहज सम्मार्जनी, नेले उद्धरोनी भगवंते. या लागी भावार्थे करुण, वश्य राहो जनार्दन. चुकेल तुमची यमयातना, सत्यमाना वचनाते. ऐसा संवाद लक्ष्मी नारायणी, तोची विस्तारिला श्रोतियांकरणी. जोडोन या बद्ध पाणी, अनुसरांनी नयामिनी पै. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत. मनोहर सूत विरचित. सप्तविंशतितमोऽध्याय रसाळहा. इति श्री सप्तविंशतितमोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.